JSPM विद्यापीठाचा पुण्यामध्ये तिसरा स्थापना दिन मोठ्या उत्साहात संपन्न. पुण्यातील JSPM विद्यापीठचा तिसरा स्थापना दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विनयदीप प्राचार्य NDA, विशिष्ट अतिथी उद्योजक श्री दादासाहेब भगत तसेच पद्मश्री पुरस्कार विजेत्या सीड मदर राहीबाई पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रवी जोशी, JSPM विद्यापीठ तर कुलगुरू म्हणून प्राध्यापक BB आहुजा उपस्थित होते. यावेळी डॉक्टर देवानंद शिंदे, डॉक्टर अजित थेटे, डॉक्टर अनिल भोसले, डॉक्टर विशाल चौधरी आणि डॉक्टर वसंत बुगाडे हेही मान्यवर उपस्थित होते. यावेळी डीप नोवा 2026 राज्यस्तरीय डिप्लोमा प्रदर्शन आणि एंटरप्रिनेक्स स्टार्टअप फेस्टचे उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी पारंपरिक बियाणे संवर्धन व नैसर्गिक शेतीचा संदेश देत माती वाचली तर माणूस वाचेल असा मोलाचा संदेश दिला. तर उद्योजक दादासाहेब भगत यांनी विद्यार्थ्यांना नवोपक्रम, स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी प्रेरणा दिली. हा कार्यक्रम शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि संस्कार यांचा संगम ठरला. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री हिमळे. माझं नाव राहीबाई सोमा पोपेरे, राहणार कोंबणी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि अकोला तालुक्यामध्ये खूप एक दुर्गम गाव आहे माझं. आणि ह्या दुर्गम गावामध्ये हे काम मी सुरू केलं. तर हे काम म्हणचाल तर काय, मी गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, केमिकल खत औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला आणि स्वतःसाठी सुरू केलं. एक बचत गटाच्या माध्यमातून मला त्याच्यातून गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, मी त्याच्यातून जो गावठी खाईल त्याला कधीच आजार येणार नाही केली. ह्या कामामध्ये एक 3,500 महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केल्या. आणि हे सेंद्रिय बियाणं, सेंद्रिय शेती, गावरान बियाणं हे पिकू लागल्या. आणि मी तर माझ्या कुटुंबासाठीच केलं होतं, पण कुटुंबासाठी ते साठेसाहेब भेटलं आणि त्यांच्या माध्यमातून हे जगासमोर गेलं. पण माझं असं म्हणणं आहे का मी हे गावठी जे आहे, मला हे काम सुरू केलं, या कामाबद्दल मला भारत सरकारने पद्मश्री दिला, नारी शक्ती दिला. आणि हे पुरस्कार आजही मी म्हणते माझे नाही, हे मातीचे. तर मी आज दररोज एका गावात असते, दररोज समाजामध्ये मला बोलवतात. माझं शिक्षण काहीच नाही, शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकली. आणि निसर्गाची शाळा आज समाजाला सांगते का आपली काळी माती ही वाचवली पाहिजे. आपलं जुनं बेणं आहे, जुनं ते सोनं हे परत पुढे आणलं पाहिजे. आणि जुनं ते सोनं आणलं पाहिजे. जशी आपली मागची पिढी 105 वर्ष, 107 वर्ष जगत होती, अशी पुढची पिढी आपण घडली पाहिजे. पण याच्यासाठी मी एकटी रायबाई तयार झाली, तर आता प्रत्येक गावामध्ये एक रायबाई तयार व्हावं. प्रत्येक गावात हे गावरान बेणं आलं पाहिजे आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे. हे मी काम सुरू केले समाजामध्ये. तर ह्या कामामध्ये प्रत्येक गावोगाव एक बीज बँक स्थापन करावी आणि जुनं जे बेणं आहे हे प्रत्येकाच्या शेतात पिकलं पाहिजे. आता मला तर प्रत्येक ठिकाणी बोलवतात. आज ही एवढी मोठी कॉलेज आहे, ह्या कॉलेज बोलवतात, माझा एक सत्कार करतात. मला खूप अभिमान वाटतो. आणि हा सत्कार मी तर म्हणते माझा नसून ह्या मातीच्या सत्कारला मला बोलवतात आणि ह्या मातीच्याच कामाला बोलवतात. आता लोक म्हणतात एवढे मोठे पुरस्कार, हे सगळे काळ्या मातीचे. आणि माझं एक समाजाला, शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे, ही काळी आई आपली माता आहे, अन्न देती, तुमची आमची सगळ्यांची माता आहे. आपल्याकडे पैसा किती असला तर कोणी खाऊ शकणार नाही. माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आज आपण चांगले, आणि आपण चांगलं असलं तर पुढची पिढी चांगली घडणार आहे. मग पुढच्या पिढीसाठी आपण माती वाचवली पाहिजे. आपण आजार तर कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण माती संपली तर हिला कोण वैद्य भेटणार आहे, कोण डॉक्टर भेटणार आहे? ह्या काळ्या मातीला, ह्या आपल्या मातेला. ही माझी कळकळीची विनंती. आणि एखाद्याला जर प्रश्न, ह्या मातीला एखादा डॉक्टर भेटत असेल तर तो कोणी मला सांगा का हिला हा वैद्य का हा डॉक्टर भेटेल म्हणून. त्याच्यासाठी सर्वांनी आम्ही माती वाचवली पाहिजे, ही काळी आई जगवली पाहिजे. ही जगली तर आपली पुढची पिढी जगवली पाहिजे, घडणार आहे. याच्यासाठी आपण माती जपली पाहिजे, आपण निसर्ग जपला पाहिजे. निसर्ग पाहिजेलच, कारण सगळं आपलं आहे ते निसर्गावरच आहे. मग आपण निसर्ग वाचवला पाहिजे, गावरान बेणं वाचवलं पाहिजे, गावरान झाडं वाचवलं पाहिजे आणि गावागावामध्ये बीज बँका तयार झालं पाहिजे. एवढं धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्वांचं JSPM विद्यापीठात आम्ही स्वागत करतो, मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज आमचा 3रा वर्धापन दिवस आहे आणि असं कल्पना होती की यावर्षी काहीतरी वेगळं करावं आणि डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत राज्यभरात त्यांची प्रोजेक्ट एक्झिबिशन आम्ही पहिल्यांदा इथं आयोजित केली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे प्रोजेक्ट्स थ्रू ते त्यांचे स्टार्टअप्स, उद्योगसुद्धा सुरू करू शकतील या हेतूने ते प्रोजेक्ट एक्झिबिशन आम्ही आयोजित केलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे स्टार्टअप फेस्टसुद्धा आयोजित केलं आहे. हे सर्वांसाठी ओपन आहे.
तर हे 2 विशेष कार्यक्रम आम्ही घेतले आहेत आणि वर्धापन दिवस निमित्त आम्ही विशेष तर बीज माता पद्मश्री सन्मानित आपल्या श्रीमती राहीबाई पोपेरे त्यांचासुद्धा आम्ही आज सत्कार करणार आहोत. तर हे प्रोग्राम्स आमच्या वर्धापन दिवस निमित्त आम्ही इथं आज आयोजित केले आहेत आणि आपण सर्व आलात तर त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद आणि आभारसुद्धा मानतो. थँक्यू. आम्ही मुलांना जे स्टार्टअप करत आहेत त्यांना जे बेस्ट स्टार्टअप आहे त्याला 5 लाख रुपयाचं एक पारितोषिक कॅश प्राईज आहे. सेकंड बेस्ट स्टार्टअपला 2.5 लाख रुपये आणि थर्ड बेस्ट स्टार्टअपला 1,51,000 रुपये असं आमच्याकडनं त्यांना कॅश प्राईज राहणार आहे. तसंच प्रोटोटाईप कॅटेगरीमध्ये 50,000, 25,000 आणि 15,000 असं प्रोटोटाईपमध्ये 3 अवॉर्ड्स आहेत. तसंच आयडिया अवॉर्ड्समध्ये 25,000, 15,000, 10,000 हे असं आयडिया अवॉर्डसुद्धा बिझनेस प्लॅन जर मुलांनी सादर केलं तर त्यांनासुद्धा अवॉर्ड्स आहेत. तर असं एकूण ह्या स्टार्टअप फेस्टमध्ये 134 स्टार्टअप्सनी भाग घेतला आहे आणि डिप्लोमा प्रोजेक्ट्सचा जर विचार केला तर एकूण 280 प्रोजेक्ट्स इथं आज प्रदर्शनात आहे आणि 80 पोस्टर प्रेझेंटेशन झाले. तर एकूण संख्या डिप्लोमा मुलांची 1200 अंदाजन आहेत आणि स्टार्टअपचे सुद्धा 350-400च्या दरम्यान आहेत. तर त्या डिप्लोमाच्या मुलांनासुद्धा पारितोषिक आहेत, कॅश प्राइजेस आहेत. 7 वेगळे डोमेन्स आहेत, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर, स्मार्ट सिटी, IoT, रोबोटिक्स, एनर्जी, एन्व्हायरमेंट, सस्टेनेबिलिटी आणि प्रत्येक डोमेनमध्ये 1 लाख रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज. तर ते सुद्धा मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे आणि त्यांचे जर स्टार्टअप्स जर झाले तर त्यांनासुद्धा आम्ही इथं इन्क्युबेट करू. इनोव्हेशन त्याच्यात काय आहे आणि त्यांनी नाविन्यपूर्ण काय त्याच्या प्रोजेक्टमध्ये आणलं आहे, त्यांनी किती वेळा ते प्रोजेक्ट केलं आहे आणि टेक्नॉलॉजीचा किती वापर केला आहे आणि त्याचा उपयोग समाजाला कसं होईल महत्त्वाचं, हे असं पॅरामीटर्स ठरलेले आहेत. त्याच्या आधारित आम्ही बाहेरच्या ज्युरीनं बोलवले. 13 इंडस्ट्रीचे लोक होते आणि 13 लोक अकॅडमियामधून आलेत. हे सर्व बाहेरचे होते सो दॅट हे इम्पार्शली ते जज करतील आणि स्टार्टअप फेस्टला 7 ज्युरी मेंबर्स हे बाहेरचे होते, इंडस्ट्रीचे होते. तर वेगवेगळे ज्युरी मेंबर्स आले त्यांच्या ते तपासणीसाठी. माझं नाव डॉक्टर प्रीती टोपणवार. मी JSPM विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये आहे. आजचा आपला हा जो इव्हेंट आहे डिप्नोवा, हा आपण विद्यापीठाचा आज फाउंडेशन डे सुद्धा आहे. तर विद्यापीठाच्या फाउंडेशन डेच्या दिवशी वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या भोवताली असणारे, विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलता वाढवणारे असे वेगवेगळे उपक्रम आपण JSPM विद्यापीठामध्ये घेत असतो. तर फाउंडेशन डेच्या निमित्ताने हा आज एक उपक्रम आपण चालू केलेला आहे. त्याला आपण नाव दिलंय डिप्नोवा 2026. इट इज इग्नायटिंग आयडियाज अँड इन्स्पायरिंग इनोव्हेशन्स आणि याची थीम आहे विकसित भारत 2047. हा एक स्टेट लेवलचा प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि पोस्टर कॉम्पिटिशनचा उद्यम आहे. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलंय. आज जवळजवळ कॅम्पसमध्ये 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 100पेक्षा जास्त प्राध्यापक, प्रिन्सिपल हे बाहेरच्या डिप्लोमा कॉलेजेसमधनं इथे या कॉलेजमध्ये आलेले आहेत. याची सुरुवात आपण अशी केली की आपण ह्याचा फॉर्म फ्लोट केला. जवळजवळ 1000हून जास्त कॉलेजेसकडे, डिप्लोमा कॉलेजेसकडे आपण अप्रोच केलं. अप्रोच केल्यानंतर आपल्याला त्याचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की आपली जी डेडलाईन होती त्याच्या आधीच आपल्याला हे रजिस्ट्रेशन क्लोज करावं लागलं. 350पेक्षा जास्त मुलांनी आपलं डेडलाईनच्या आधीच रजिस्ट्रेशन केलं आणि आपल्याला हा रजिस्ट्रेशन सुद्धा बंद करावं लागलं. आणि आज इथे जे प्रोजेक्ट आले हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आहे की म्हणजे जी ज्युरी होती आमच्याकडे त्यांचं तर असं म्हणणं आहे की जे हॅकेथॉन लेवलचे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी इथे आणलेले आहेत. आणि महाराष्ट्रातल्या काण्या कोपऱ्यातनं विद्यार्थी इथे आले आहेत. नागपूर म्हणा, बुलढाणा म्हणा, अमरावती म्हणा, लातूर, सांगली, कराड ह्या जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं एक कॉलेज, प्रत्येक जिल्ह्यातनं एक तरी कॉलेज इथं आलेलं आहे आणि एका कॉलेजच्या मल्टिपल एंट्री सुद्धा इथं आलेल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टचं इतकं सुंदर एक्सप्लेनेशन केलंय की इथं आलेले जे आमचे गेस्ट आहेत, ज्युरी आहेत, ते सुद्धा विद्यार्थ्यांवर इम्प्रेस झालेले आहेत. अशा प्रकारे हा डिप्लोमाचा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे हा अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या कॅम्पसमध्ये आज फाउंडेशन डेच्या निमित्ताने पार पडलेला आहे. याच्या मागची थॉट प्रोसेस अशी होती की आपलं फाउंडेशन डे किंवा आपलं जे JSPMचं मेन व्हिजन आहे की त्याच्यामध्ये असं आहे की उद्यमशील विद्यार्थी घडवणे. मग आता उद्यमशील विद्यार्थी घडवायचे म्हणजे काय, एंटरप्रेन्योर एक्स हा आपला पहिल्यापासूनचा चालत आलेला उपक्रम आहे. पण त्यातल्या त्यात जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्याच्यात सुद्धा उद्यमशीलता आहे आणि ती उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू करावा असं माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होतं.